अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 58. अनुसया त्रिसंभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात. श्री गुरुदेव दत्त. औक्षण म्हणजे काय, ते का करावं आणि कसं करावं? औक्षण करणं किंवा ओवाळणं हा हिंदू धर्मामध्ये शुभप्रसंगी सांगितलेला एक छोटासा पण महत्त्वाचा विधी आहे. वाढदिवस, रक्षाबंधन, भाऊबीज, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणं अशा शुभप्रसंगी त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याचा हा विधी आहे. औक्षण या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ असा आहे, औक्षण म्हणजे दिव्याच्या ज्योतीच्या साह्याने कार्यरत झालेल्या ब्रह्मांडातील देवतांच्या लहरी पृथ्वीवर येण्याच्या क्षणाचे स्वागत करणे आणि तो क्षण टिपून त्याच वेळी त्या लहरींना शरण जाणे. औक्षण करणं म्हणजे एक संरक्षण कवच आहे. संरक्षण कवच निर्माण होतं. औक्षण करताना तबकातील दिव्याच्या साह्याने प्रक्षेपित होणाऱ्या किंवा ग्रहण केल्या जाणाऱ्या लहरीचे औक्षण करवून घेणाऱ्या जीवाच्या देहाभोवती गतिमान संरक्षक कवच निर्माण होते. देवतेचा आशीर्वाद मिळण्यास अत्यंत सहाय्यभूत होतं. औक्षण करताना देवतांना शरण जाऊन स्वतःची आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी प्रार्थना केल्यानेच अपेक्षित फलनिष्पत्ती होण्यास सहाय्य होते आणि खऱ्या अर्थाने औक्षण कर्माचे उद्दिष्ट साध्य होते. म्हणजेच औक्षणाच्या माध्यमातून देवतेचा आशीर्वाद मिळवण्यास सहाय्य होते. वस्तुतः शक्यतो देवघरासमोर औक्षण करावे. देवघरासमोर अंघोळीचे एक स्वस्तिक काढावं, त्यावर पाट मांडून मग त्यावर बसून औक्षण करावे. असे केल्याने देवतेचे वातावरणातील चैतन्य जीवाच्या भावामुळे कार्यरत होऊन त्याचा जीवाला अपेक्षित लाभ मिळण्यास आणि पुढील कार्यास अपेक्षित असे देवतेचे आशीर्वादरूपी बळ मिळण्यास सहाय्य होते. औक्षण करण्यासाठी लागणारं साहित्य काय? हळद, कुंकू, अक्षता, कापसाच्या वाती, तेल, निरांजन, सोन्याची अंगठी, पूजेची सुपारी इत्यादी इत्यादी. अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे म्हणजेच पुरुष तत्वाचे प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे. अक्षतांच्या थोडेसे पुढे परंतु मध्यभागी दीपालाही स्थान द्यावे. दीप हा जीवाचा आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणाऱ्या सुषुम्ना नाडीचे एक प्रतीक आहे. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीची तर अंगठी आणि सुपारी यांच्या माध्यमातून शिवाची जोड मिळाल्याने देवतांकडून येणाऱ्या आशीर्वादात्मक लहरी अक्षदांकडून जीवाकडेच संक्रमित होण्यास सहाय्य होते. दीपाच्या माध्यमातून कार्यरत झालेल्या सुषुम्ना नाडीमुळे जीवाने हाती घेतलेले कार्य देवतेच्या कृपेने सफल होते. अशा प्रकारे तबकातील घटकांची योग्य मांडणी केल्याने जीवाला देवतेच्या तत्वाचा अधिक लाभ मिळतो. औक्षण करण्यासाठी घ्यावयाच्या तबकात हळद कुंकू आपल्या डाव्या बाजूला ठेवावे. असे केले तर पूजेच्या तबकातील घटकाची मांडणी यात हळदी कुंकू आपल्या उजव्या बाजूला ठेवावे असे दिले आहे. या दोन्हीचा समन्वय कसा साधायचा? तर पूजेच्या तबकातील घटकांची मांडणी ही पूजेच्या वेळी ते तत्व आकृष्ट करून पूजास्थळ शुद्ध करण्याच्या उद्देशाने व्यापक भावाच्या स्तरावर दिलेली आहे. या तबकामध्ये समाविष्ट केलेले घटक हे रंग, गंध, कण यांच्याशी संबंधित असल्याने या सर्वामध्ये शक्तिवर्धक, कार्यकारी, रजोगुणी सगुणत्व त्यातल्या त्यात हळदी कुंकू यांच्यामध्ये संक्रमित झाल्याने त्यांना जीवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे. तर कनिष्ठ स्तरावरील औक्षणाच्या तबकात सुपारी आणि अंगठी या घटकांचा समावेश झाल्याने ते कार्यत्व
हळदी कुंकू या घटकापेक्षाही कनिष्ठ स्तरावर कार्य करणाऱ्या रजोगुणाकडे संक्रमित झाल्याने हळदी कुंकू जीवाच्या डाव्या बाजूला सरकावून अंगठी आणि सुपारी यांना प्राबल्याने कार्यरत करणाऱ्या रजोगुणी घटकांना जीवाच्या उजव्या बाजूला स्थान दिले आहे. त्या विधीतील कार्यरत रजोगुणी उद्देशाप्रमाणे तो घटक जीवाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला दर्शवलेला आहे. औक्षण म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही मानवाने ईश्वरासमोर त्याच्या दैवी तेजासमोर मानलेली किंवा स्वीकारलेली शरणागती होय. औक्षण सुचवतं की कोणत्याही उत्तम क्षणाच्या आगमनाचे स्वागत करताना विश्वातून भूमीवर उतरणाऱ्या आध्यात्मिक आणि सकारात्मक गोष्टी दीपज्योती क्रियाशील करतात. म्हणूनच हे औक्षण केले जाते. औक्षण करीत असताना हालणाऱ्या दिव्याच्या ज्योती संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध होतात. या हालणाऱ्या ज्योती वाईट गोष्टी शोषून घेतात, त्यांचा नायनाट करतात. व्यक्तीचे रक्षण दिव्यातून बाहेर पडणारे किरण सतत करत असतात. म्हणजेच अग्नितत्वात या वाईट आणि नकारात्मक शक्ती जाळून टाकायचे काम औक्षणाने प्रज्वलित केलेली निरांजने करत असतात. देवाचा आशीर्वाद मिळवण्यास हे औक्षण अत्यंत सहाय्यभूत होते. म्हणजेच कोणतेही शुभ कार्य करताना मनापासून सात्विक भाव ठेवून औक्षण केल्याने देवाचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते. औक्षण करीत असताना व्यक्तीला स्वतंत्रपणे आध्यात्मिक विकास व सर्वदा शरणागती पत्करल्यामुळे पाहिजे ते यश त्याला मिळत जाते आणि देवाचा आशीर्वादही सहज मिळतो. औक्षण कोणाचं करावचं? लहान बाळ, गुणी व्यक्ती, युद्धावर जाणारे सैनिक, देव, संत, महात्मे, पवित्र झाडे इत्यादींचे औक्षण करावे. पुरुष, पवित्र झाडे, महान कार्य करणाऱ्या स्त्रिया व पुरुष, नवजात बालके, भाऊ, नवदाम्पत्य यांचे जरूर औक्षण करावे. तसेच कोणताही सण समारंभ इत्यादी वेळी औक्षण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. यात आशीर्वाद मिळून विजय प्राप्त व्हावा हा हेतू मुख्यत्वे करून असतो. औक्षण करीत असताना देवासमोर पाट मांडून, सवरंग मांडून, सभोवार रांगोळी घालून त्या व्यक्तीला बसवलं जातं. लग्न किंवा मुंजीत सुद्धा औक्षणाचा सोहळा मंडपात केला जातो. उंबरठ्यावर औक्षण केले जात नाही, ते घरातच केले जाते. उंबरा हा घरातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो, जो वाईट गोष्टी दाराबाहेर ठेवतो व चांगल्या गोष्टींचे घरात स्वागत करतो. एखादी व्यक्ती जेव्हा घराच्या चौकटीत उभी असते तेव्हा रज तम विचार त्याच्या डोक्यात चालू होतात. त्यामुळे ही आपदा दाराबाहेर राहावी, त्यापासून त्याचे घरातील लोकांचे संरक्षण व्हावे अशी इच्छा असते. राजस आणि तामस विचारांचा पगडा व्यक्तीच्या मनावर राहतो व तो गोंधळून जातो. म्हणून उंबऱ्यावर औक्षण अमान्य आहे. घरातील मंदिरासमोर स्वस्तिक काढून पाट सभोवताली रांगोळी काढून त्या व्यक्तीला बसूनच औक्षण करावे. हे केले की मनात देवभक्ती उदय पावून परमेश्वराचा चैतन्यभाव जाणू लागतो. त्यामुळे वातावरण प्रसन्न होऊन अपेक्षित फायदा होऊन जबरदस्त आशीर्वाद प्राप्त होतो. औक्षण करण्यापूर्वी मंगल तिलक करावा. निरांजनाच्या प्रकाशात उजळलेला चेहरा किती तेजस्वी वाटतो, त्याचे कारणच ज्योतीचे तेज आणि शक्तीचा आशीर्वाद होय. एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागली म्हणतात म्हणजे नकारात्मक वाईट शक्तीचा होणारा वावर किंवा त्रास तो कमी व्हावा किंवा नाहीसा व्हावा यासाठी दृष्ट काढली जाते. म्हणजे ती काढताना मीठ, मोऱ्या, लाल मिरच्या, नारळ उतरून उंबऱ्याबाहेर फोडतात. म्हणजे ती नकारात्मक शक्ती उंबऱ्याबाहेर जाऊ दे. थोडक्यात उंबरा ही नकारात्मक ऊर्जा दूर ठेवणारी जागा मानली जाते. आता त्यानंतर डोक्यावर अक्षता टाकून प्रज्वलित निरांजनाने ओवाळलं जातं. नंतर हातात सुपारी दिली जाते. परत एकदा ओवाळलं जातं. औक्षण केले की सुपारी पुन्हा तबकात व तामणात ठेवली जाते. औक्षण करताना दिशांचेही भान जरूर ठेवावे. पूर्व पश्चिम बसूनच औक्षण करावे असे सांगितले जाते.
दक्षिणेकडे तोंड करून औक्षण करणे हे पूर्णपणे निषिद्ध मानले जाते. म्हणजेच एकंदरीत सर्व प्रसंगी केले जाणारे औक्षण करण्यामागे शास्त्रीय कारण आहे. फक्त आंधळेपणाने पाडलेला हा रिवाज नव्हे. आपल्या गुरुमाऊलींचे चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो, सर्वांनी दत्तनामात रहा. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.